नमस्कार. नाट्यवाचन करण्यात येणारे प्रल्हाद केशव वात्रे लिखित प्रसिद्ध नाटक मोरूची मावशी. अंक 3. स्थळ रावसाहेब टोंग्यांचा दिवाणखाना. संध्याकाळची वेळ. दिवाणखान्यात कोणीच नाही. सर्व मंडळी आतल्या खोलीत मेजवानीच्या टेबलावर बसलेली आहे. मेजवानी संपत आली असावी. दिवाणखान्याच्या मधोमध माडीवर जाण्याचा जिना आहे. त्यातून ठशाचा आवाज येतो. एवढ्यात बाहेरून जीवा हातात बॅग घेऊन चोर पावलांनी इकडे तिकडे पाहत येतो. त्याच वेळी आतून बंड्या मावशीच्या वेशात घाबरत येतो आणि जिन्याकडे जाऊ लागतो. तो जीवा त्याला हाक मारतो. बंड्या साहेब. मोठ्याने बोलू नको. अरे मी तर बंड्या साहेब नाही, राणी साहेब आहे. आणखीच का बॅग? ही काय? हिच्या मंदी तुमची पोटरीदार आणि समजे बाप्याचे कपडे घालून क्षण आणलेत. आणि सिगरेटी? सिगरेटीचा डबा आणि ती तुमची बाटली समजा घेऊन क्षणी आलोय. हेमलेटच्या नाटकातलं राणीचं पांढरा जरीचा पुरका घातला का बॅगेत? किंवा कसा विसरल मी? बहुत अच्छा. आणि ती बॅग इकडे चल. ताबडतोब एखादा टांगा किंवा रिक्षा घेऊन ये जा. केव्हा या घरातून मी सही सलामत बाहेर पडेल असं झालंय. आणि नाव असून काय बघतं माझ्याकडे. जा. जेव्हा तू कशाला इथे मारायला आलास? आणि चोरासारखा चाललास कुठं? मी बंड्या साहेबांची कपड्याची बॅग घेऊन आलो आणि त्यांच्यासाठी आता रिक्षा आणायला चाललोय. खबरदार, तुमच्याकडे रिक्षा घेऊन येशील तर रिक्षा करून टाकीन लेका तुझी. उशी आणि विषयाची आपण बोलण्यात बंदरी पाहून बंड्याने जो गुंगारा दिला तो इथून पळून जाण्यासाठी काय? पण आहे कुठे तो? ते काय कपडे बदलाय बॅग घेऊन आताच वर गेले ती. भैया धाव, नाहीतर तो चांगला पोटविजा घालून आता खाली उतरेल आणि आपला गळा सपशेल या कानापासून तो त्या कानापर्यंत कापून टाकील. जिव्या, बंड्याचे कपडे घेऊन येण्याचा चोबडेपणा करायला तुला लेका सांगितलं होतं कोणी? आता काय सांगावं? इकडे यायच्या अगोदर त्यांनीच मला सांगितलं की जीवा माझ्या कपड्याची बॅग घेऊन ताबडतोब माझ्या मागं धाव. आमचं नाटक केव्हा संपत ते काही सांगता येणार नाही. इतक्या लवकर आमचं नाटक संपायला काय? ते शाळेच्या गॅदरिंग नाटक आहे. आता पुढे संपली. आता कुठं माणसात आल्याचं वाटतंय मला. संपली? संधी म्हटली? कमाल आहे. आपल्याला खेरीज कोणत्या नाटकात काम करायची सवय आहे जीव्या. सकाळपासून ह्या लोढ्यात माझा प्राण तडफडतोय. आमच्या लग्नाचा अजून पत्ता नाही आणि तू कुशालवर पळालायस हे लुगडं सोडायला. अरे मी वर जोडीपर्यंत त्यांना आपल्या चोरीच्या गाठ देखील सोडली होती. मला ती पुन्हा परत बांधावी लागली. मजा वाटली की नाही? चल हट, माझी कुठला मोऱ्या मोऱ्या आणखी तासभर या चोळीत आणि या लुगड्यात राहिलो ना तर इतकी वर्ष मी तुमच्यासारखा पुरुष होतो याची देखील आम्हाला आठवण राहणार नाही रे. आणि मग माझ्या पुरुषाचा माझ्या आयुष्याचा घोटाळा होईल. तो सोडवण्यासाठी ब्रह्मदेवाला माझ्या शरीरात पुन्हा हस्तक्षेप करावा लागेल. आणि मी पाय पडतो रे. या लुगडेबाजीच्या लपड्यातून मला लवकर सोडवा. जीवा, अरे आणलीस का रिक्षा? जीवा इकडे रे. जीवा, तुझा भाऊ पोलीस आहे ना, त्याचा क्वेश्चन करून तू ताबडतोब इथे ये. त्याखेरीज हा बांड्या घ्यायचा नाही. हे बघ बांड्या, उषा आणि निशा यांच्या लग्नाची लेखी परवानगी रावबदल करून आम्हाला मिळून देशील. त्या क्षणी कौरवाच्या दरबारात दुःशासन गौरीचं जसं वस्त्र केलं त्याप्रमाणे ह्या टोळक्याचं जेव्हा गाड्यात मोरू आणि मी आमच्या हाताने तुझं वस्त्र करू. छी. वस्त्र मला माझ्या हातानेच करावं लागणार आणि ते आत्ताच्या आत्ताच. या विषयात यापुढे ही वावरणं म्हणजे माझ्या सर्वस्वाचा सत्यानाश करून घेण्यासारखं आहे. पण तुझं लुगडं सुटलं की इकडे आमचं कपाळ फुटलं. हे तुला ठाऊक आहे ना? शिवाय रॉबर्ट टोंगेंच्या लग्नाची लेखी परवानगी आपण मिळवून देतो असं ते वचन तू दुपारी उषाला आणि निशाला दिलं होतं. त्याचं काय झालं? त्यावेळेस ती परिस्थिती निराळी होती. आता या ठिकाणी भयंकर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. उगाच आधीपणा करू नकोस. कसली आणि नाही कसली बात नाही. मगाशी जेव्हा तो राव बहादूर टोंगे तुझ्याशी तिथं दगडपणा आणि गाडीगोडी करत होता, पण तू त्याच्याकडे ढंकून तरी एकदा पाहिजेस का? तुझा स्त्रीपणा नाही शोधलं का? अरे उलट त्या नवीन आलेल्या पाहुणाबाईंच्या भाजीकडे, त्या संध्या चित्रेकडे एकसारखा टक लावून बघत होता, हवऱ्यासारखा. जशी काही आयुष्यात ह्यानं पोरगी कधी पाहिलीच नाही. तरी देखील स्त्री यशामुळे आपल्या पैसा आपल्याला विसर पाडत चालला आहे. म्हणून आज शंका करत आहे. बायकांनी बायकडे इतक्या उघड उदासीपणा पाहिजे नसतं.
एवढी साधी गोष्ट तुझ्यासारखी कसलेल्या स्त्री पाठ्याला माहिती असू नाही म्हणजे काय? अरे पण ती खरी बाई आहे आणि मी खोटी बाई आहे ना. बाकी ती पोरगी काही कमी फाजील नाही. तीही बंड्याकडे डोळे पिचकावून बघत होती. अरे म्हणून तर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली. ती कशी काय? ती मुलगी कोणी तुम्हाला ठाऊक आहे का? नाही, कोण आहे ती? अरे तीच ती कोण? आज सकाळी मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का 6 महिन्यापूर्वी नागपूरला फर्स्ट क्लास मधून विदाउट तिकीट प्रवास करत असताना मला जी डब्यात भेटली ती. बरं. आणि त्याच वेळी आम्ही दोघे जण गिरसप्पाच्या धबधब्याप्रमाणे 800 फूट खाली प्रेमाच्या भोवऱ्यात कोसळलो. बरं. आणि ज्या भोवऱ्यात गेले 6 महिने मी अहोरात्र गटांगळ्या खात असल्यानं मला तिच्यावर जगणं अशक्य झालंय. काय म्हणतोस? अरे तीच ती संध्या चित्रे. ती इथं आल्यामुळे सगळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण ती इथं आली कशी? तुम्ही माझं काढलेलं शिमग्याचं सोंग बघायला. अशा अवतारात मी तिला तोंड कसं टाकू? माझं हे सोंग म्हणजे स्त्री जातीला काळीमा आणि पुरुष जातीला लांछन आहे. अरे पण तिने तुला ओळखलं कुठे? काय वेळ लागलं का तुम्हाला? तिनं मला पाहिल्याबरोबर ओळखलं. मला न ओळखायला ती काय तुमच्या पोरीसारखी गाढव नाहीये. आमच्या पोरीला गाढव नाहीतर काय म्हणू? तुमच्या उशीला आणि मिशेला मी आतापर्यंत इतक्या मिठ्या मारल्या, गालांचे गजांडे घेतले, पापे घेतले, तरी पण अजून मी पुरुष आहे की स्त्री आहे याचा पत्ताच नाही लागला. पण ही संध्या आल्याबरोबर जेव्हा माझ्या पाया पडली आणि पाया पडता पडता माझ्या अंगठ्याला कडकडून चिमटा घेतला, त्याच वेळी तिने मला ओळखल्याची पावती दिली. मग आता इथून पळून गेल्यापासून मला दुसरा पर्यायच नाहीये. म्हणजे मग आमच्या लग्नाचे 12 वाजले म्हणून सांगा. मग आता तुमच्या लग्नाचे 12 वाजू नये म्हणून मी माझ्या लग्नाचे 3-13 वाजून घेऊ की काय? माझं हे सोंग पाहून संध्येला प्रेमाबद्दल काय वाटेल? का माझा जीव घ्यावासा वाटेल? आपण मागून तिची समजूत काढू. सांगू की केवळ आमचं लग्न जमण्यासाठी म्हणून पांड्याला आम्ही राणीचं सोंग घ्यायला लावलं होतं. त्यात त्याचा काहीही दोष नाही. असल्या खुलाशांवर संध्येचा कोणीच विश्वास बसणार नाही. तशी ती फारशी संशय आहे. उलट तुमच्या दोघी पोरींची फाजीलपणा करण्याचा मोका साधण्यासाठी मी हे राणीचं सोंग मुद्दाम घेतलं म्हणून माझेच कान कापून माझ्याच हातात देईन. आणि खरं सांगायचं म्हणलं तर आता इथं राहण्यात मला काही आकर्षण उरलेलं नाही. ही संध्या आल्या कारणानं आज रात्री उषा आणि निशा यांच्याबरोबर छपरी पलंगावर झोपण्याचा कार्यक्रम आता रद्दच करावा लागणार आहे. आणि आम्ही तो कार्यक्रम हो देऊ असतो काय? तेव्हा आता इथून सुंभाला केलेलाच बरा. आला वाटतं डोंगर. मोरे तू माझी पायदाब चल. भैया तू माझं डोकं चल चल. ऐकू आई आई आई. अरे चा एकदम काय झालं राणी साहेबांना? एकाकी त्याचं डोकं दुखू लागलं आणि मोठी पोटात कळ आली. जेवता जेवता एकदम टेबलावर उठल्या तेव्हाच मला वाटलं की त्यांच्या प्रकृतीत काहीतरी बिघाड झाला असावा म्हणून. ए उषा निशा इकडे या. काय काका? अय्या आई ग. त्यांचं डोकं दुखतंय आणि त्यांच्या एवढी पोटात कळ उठलीये. तुम्ही वा बाजूला. मी राणी साहेबांचं डोकं दाबतो आणि मी त्यांचं पोट चोरते. बायका माणसांचं अंग कसं दाबायचं ते आम्हालाच कळतं. पुरुषांना त्यातलं काय समजतंय? नको तुम्ही तसदी घेऊ नका. आता मला एकदम बरं वाटतंय. हो काय झालं मामी महाराजांना? त्यांचं एकदम डोकं आणि ओढी पोटात दुखायला लागलं. संध्या तू तपास गं महाराजांचं पोट. मेडिकल कॉलेजात 2-3 वर्ष शिकली आहे आमची संध्या. छे माझं पोटाचं दुखणं फायदा गेलं नाही बरं का. मोठमोठ्या डॉक्टरांना ते कळलं नाही तर या मेडिकल कॉलेजात अर्धवट शिकलेल्या हिच्यासारख्या पोरीला त्यातलं काय करणार आहे? आमच्या गावात एक नामांकित लेडी डॉक्टर आहे. बायकांच्या सर्व रोगांच्या त्या स्पेशालिस्ट आहेत. त्यांना पाहिजे तर मी आता बोलवून घेऊन येतो. छे त्या भानगडीत तुम्ही मुळीच बोलू नका. लेडी डॉक्टरांकडून माझं शरीर मी कधीच तपासून घेणार नाही. माफ करा. माझ्यासारख्या एखाद्या स्त्रीनं लेडी डॉक्टरांविषयी असं बोलणं बरं नाही. पण माझा आतापर्यंतचा अनुभव असा आहे की लेडी डॉक्टरांना पुरुषाचे रोग जितके चांगले समजतात तितकेच बायकांचे रोग समजत नाही. परवाच माझा एक अनुभव सांगते. मुंबईच्या एका नामांकित लेडी डॉक्टरांनी मला तपासून काय सल्ला दिला असावा? काय? ती म्हणे तुम्हाला बाळंत रोग आहे. ईश्वर
नाही नाही, तुम्हीच सांगा. मी लहानपणापासून जो आतापर्यंत जर मी कधीच बाळंत झाले नाही तर मला बाळंत रोग कसा? उघडच आहे. हे सांगायला लेडीज डॉक्टर कशाला लागते? पण लग्नाच्या वेळी तुम्हाला काही दिवस गेले होते म्हणून तुम्हीच तर दुपारी म्हणालात ना, त्याचं काय झालं? काय त्याचं काय व्हायचंय? गेले ते दिवस तर पुन्हा परत येत आहेत. गेले ते गेले. मग तुम्हाला पोटाचं दुखणं आहे म्हणून म्हणता, ते आहे तरी कसलं? त्याचं निदान अजून कोणालाही झालेलं नाही. परवा मी विलायतेला गेले होते ना, तिथे एका मोठ्या डॉक्टरांना माझं पोट दाखवलं. चांगली 20 रुपये फी दिली त्यांना. 20 रुपये? हो, अरे 20 रुपये म्हणजे इंग्लंडचे 20 रुपये. त्याला काय ते पौंड का गिनी काहीतरी असं काहीतरी म्हणतात. त्या डॉक्टरांनी मला तपासून सांगितलं, तुमच्या पोटाला काही झालं नाही. तुम्हाला अजून पाहिजे तितकी मुलं होती. काय म्हणता? वा वा, फारच चांगलं. म्हणजे कांदा संस्थानाला युवराज होण्याचा अजूनही संभव आहे. पण मामी महाराजांनी पुन्हा लग्न केलं तर? अर्थातच लग्न केलीच युवराज कसे जन्माला येणार? पुन्हा लग्न करण्याचं मामी महाराजांचं काय आता वय आहे? आता लग्न न करायला मी काय अजून म्हातारी झाली नाही विजय. पण आता तर संस्थानं विलीन झाली, आता युवराज होऊन उपयोग काय? म्हणून काय झालं? कांदा संस्थानाचं राजघराणं निर्माण होऊन कसं चालेल? आमच्या ह्यांना पाणी बांधायला कोणीतरी पाहिजे ना. अगदी बरोबर. कांदा संस्थानाचं राजघराणं निर्वंश होता कामा नये. या दृष्टीनं आम्हाला जी काही व्यक्तिशः मदत करता येईल ती आम्ही यथाशक्तीने आनंदाने करू. आबासाहेब महाराजांना पुत्र होण्याची किती इच्छा होती म्हणता? कोण आबासाहेब महाराज? ईश्वर, ही कसली थट्टा मामी महाराज? आबासाहेब महाराजांचं नाव तुम्ही इतक्यात विसरलात? कोण आबासाहेब महाराज? ह्यांचे यजमान हो. यजमानांचे नाव ह्या कशा विसरतील? त्यांचं नाव काढलं की माझ्या कळपायच्या मस्तकाला जाते. मी 6 महिने त्यांच्याशी संसार केला, पण या 6 महिन्याच्या काळात मला इतका छळ केला आहे की त्यांचं नाव काढलं की माझ्या डोक्यात किडीकच उठते. त्यांचं नाव जवळजवळ मी आता विसरूनच गेले आहे. काय म्हणता तुम्ही हे मामी महाराज? कांदा संस्थांची प्रजा तर आबासाहेब महाराजांची देवाप्रमाणे पूजा करायची. त्यांची प्रजा देवाप्रमाणे पूजा करीत होती हे खरं, पण स्वतःच्या घरात ते आपल्या राणीची कशी पूजा करत होते हे तुम्हाला लोकांना काय माहित आहे? तू त्याची बायको असायला पाहिजे होती विजय, मग तुला कळलं असतं त्यांचा भाव आणि त्यांचा हिंगा. पण मामी महाराज, मी माझ्या लहानपणी त्यांच्या मांडीवर खेळली आहे. अगं तू तुझ्या लहानपणी त्यांच्या मांडीवर खेळली असतील, पण मी माझ्या तरुणपणी त्यांच्या मांडीवर खेळलेलं. तुमच्यासारख्या सुंदर स्त्रीला छळणारा पुरुष असू तरी कसा शकतो याची मला कल्पनाच करवत नाही. पण ते तुम्हाला छळायचे म्हणजे काय करायचे? काय करायचे? अगं दारू पिऊन मला चापकाला पडवायचे रात्र दिवस. शिव शिव, ऐकवतच नाही. अय्या, इतका छळ तुम्ही सहन तरी कसं करीत होतात? मामी महाराज, काय सांगता तुम्ही हे? आबासाहेब महाराज दारूच्या थेंबाला स्पर्श करीत नसत. अगदी बरोबर आहे. दारूच्या थेंबाला तर कोणी स्पर्श करत नव्हते. थेंबाला स्पर्श करायचं कारणच काय? दारूचे संबंध बाटली अगदी घशात होतायचे ना. काय म्हणता? मग काय तर आता त्यांना जाऊन कितीतरी वर्ष झाली. किती वर्ष झाले रे बोलू? 15 की 16, नक्की आठवत नाही. बघा, त्यांना जाऊन 16 वर्ष झाली तरी अजून दारूचा वास माझ्या अंगाला येतोय. बघा तोंडाचा वास येतोय का नाही? अगदी स्पष्ट ब्रँडीचा असा वास आजकाल या राज्यात कुठेही घ्यायला मिळत नाही. अगं मग तर मी ब्रँडी पिटी असं तुला म्हणायचंय का? हा वास त्यांच्या माझ्या तोंडाचा येतोय फक्त. हे बघ, दारूचा वास इतकी वर्ष टिकतो याची मला कल्पनाच नव्हती. आणि त्यांच्या दारूची जागाच वेगळी ग. स्वतःची दारू गाळण्याकरता राजवाड्यात एक स्वतंत्र फॅक्टरी काढली होती. आजकाल तिला काहीतरी हातभट्टी का काहीतरी ना म्हणतात. मावशी, कशाला ते जुन्या घाण गोष्टी आता उघडून काढतेस? दारू खेळीच कांद्याच्या महाराजांना दुसरेही पुष्कळ नाद असतीलच. ते काही विचारू नका. दारूच्या पाठोपाठ दुसरा नाद त्यांना होता की नाचण्याचा. आता मला काय गाता येतं का नाचता येतं, पण ते दारू पिले की नाचायला आणि गायला सांगायचे. आणि नाही नाचले किंवा नाही गायले बसलेच माझ्या पाठीवरचा बचका टाके. आता ही पुरुष मंडळी तर आहे म्हणून, नाही तर माझ्या पाठीचं दिरडं करून टाकले ते मी तुम्हाला दाखवलं असतं. आम्हाला कल्पना नव्हती तुम्हाला गाता येतं आणि नाचता येतं. मामी महाराजांचं गाणं आणि नाचणं मी स्वतः ऐकलं आहे आणि पाहिलं आहे. मागं कांद्याला माउंटन पॅटर्न आले होते. हा, ते बॅक माउंटन ना.
नाही दिला. त्यावेळी स्वतः मामी महाराजांनी त्यांच्यासाठी खाजगी गाण्याचा आणि नाचण्याचा कार्यक्रम केला होता. मी त्यावेळी हजर होते. राणी साहेब, तुम्ही आम्हाला आता एक गाणं म्हणून दाखवलंच पाहिजे. नुसतं गाणं नको, त्याबरोबर नाचही झालाच पाहिजे. पण मुलींनो, हे गेल्यापासून मला नाचण्याचा आणि गाण्याचा मुळीच प्रॅक्टिस नाही ग. हे पहा, तुम्ही माझ्या मावशीला असला भरतासारखा आग्रह केलेला मला मुळीच खपायचा नाही. त्यांची प्रकृती बिघडली तर त्याला जबाबदार कोण? आणि शिवाय त्यांचे ते पोटात दुखलं, त्यातून पुढे काय निष्पन्न होईल हे काय कोणाला सांगता येणार आहे? तुम्ही काही काळजी करू नका. ती आमची लेडीज डॉक्टर अगदी शेजारीच राहते. तुम्ही तुमची लेडीज डॉक्टर आणणार असाल ना तर मी मुळीच जाणार नाही. कोणताही डॉक्टर इथे येता कामा नाही. तशी माझी आता प्रकृती उत्तम आहे. मोऱ्या, कोणतं गाणं म्हणतो रे? मावशी, तू कशाला निष्कारण त्रास घेतेस? काल रात्रीपासून तुला खोकला झाला आहे, त्यातून तुझा हा गुडघा दुखतोय. अरे, त्या पोरींची हाऊस आहे, कसं त्यांना नाखुश करायचं ना. बरं, कोणी हसायचं नाही बरं का, आणि माझी थट्टा मस्करी पण करायची नाही. छे छे, तुमची थट्टा मस्करी करण्याची कोणाची छाती आहे? अरे, हे कर्नल साहेब कुठे गेले? त्यांना हाक मारा की. त्यांचं डोकं दुखतंय म्हणून ते बागेत विश्रांती घेत आहेत. ठीक आहे, करा राणी साहेब तुमचं गाणं सुरू. टांग-टिंग टिंगाक, टांग-टिंग टिंगाक, टांग-टिंग टिंगाक टिंग. मारुतीच्या बेंबीत शिरला बाई भुंगा. टांग-टिंग टिंगाक, टांग-टिंग टिंगाक, टांग-टिंग टिंगाक टिंग. आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा. टांग-टिंग टिंगाक, टांग-टिंग टिंगाक, टांग-टिंग टिंगाक टिंग. रामाच्या गाडीला किती केस सांगा. टांग-टिंग टिंगाक, टांग-टिंग टिंगाक, टांग-टिंग टिंगाक टिंग. जय दत्त